हॅलो, हाय, नमस्कार, वेलकम. मी आहे माधुरी जोशी आणि तुम्ही आहात द माधुरी पॉडकास्ट शोवर. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी संघर्ष असतो. संघर्षाशिवाय आणि जिद्दीशिवाय ती गोष्ट घडतच नसते. मला व्यक्ती तर महत्वाच्या आहेतच, पण त्याचबरोबर त्या व्यक्तीमागील त्याचं व्यक्तिमत्व देखील मला महत्वाचं आहे. आज असंच एक व्यक्तिमत्व आपल्या शोवर येणार आहे. एक चाळीत राहणारा सर्वसाधारण मुलगा कधी दिसण्यावरून नाकारला जातो तर कधी कामामुळे नाकारला जातो. मराठी नाटकांमधून स्ट्रगल करता करता त्याने मोठी सिम्बा उडी मारली, ती पण थेट हिंदी सिनेमामधनं. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मधला उस्मान पारकर असो, किंवा दे धक्का मधला धनाजी असो, किंवा येरे येरे पैसा मधला सनी असो, किंवा पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय मधला डार्क लुक घेऊन येणारा आणि अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावणारा तुमचा आमचा आवडता सिद्धू. तर आपण खूप खूप स्वागत करूया सिद्धार्थ जाधवचं. हॅलो, हाय, नमस्कार. मी आहे माधुरी जोशी आणि तुम्ही आहात द माधुरी पॉडकास्ट शोवर. आज आपल्या सोबत आहे सिद्धार्थ जाधव आणि सिद्धार्थचं हे 25वं वर्ष आहे इंडस्ट्री मधलं आणि त्याचे 4 सिनेमे रिलीज झालेले आहेत. सो खूप खूप अभिनंदन तुझं सिद्धू. थँक्यू. खूप मस्त वाटतं. माधुरीचा पॉडकास्ट आहे आणि पहिला गेस्ट मी आहे. खूप मेहनतीने तू हे सगळं जमवलंस. खूप मस्त वाटतं. हे सगळी गँग तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या चांगल्या लोकांना बोलतं करा तुझ्या पॉडकास्टवर. पण हो, आनंद होतोय. 2000 ला करिअर सुरू झालं होतं, आता 25 वर्ष झाली आहेत आणि 2025 खूप स्पेशल आहे. कारण आता थांबायचं नाही. मग येरे पैसा 3, मग आतली बातमी फुटली आणि आता पुन्हा शिवाजीराजे भोसले. कमाल वाटतंय. लोक जाम प्रेम करतात ना. हॅपनिंग आहे सगळं हे. 2025 जरा जास्त हॅपनिंग आहे. येस, राईट. मला सांग की जेव्हा तुझं ऍक्च्युअल करिअरला सुरुवात झाली, तुझं पहिलं नाटक बघायला आई बाबा आले असतील, त्यांचे इमोशन्स काय होते तुझ्या बाबतीतले? म्हणजे काय रिॲक्शन होती तुझं पहिलं नाटक आई बाबांनी बघितल्यावर? पहिलं बघितलं होतं. पहिलं बेसिकली म्हणजे आई बाबांनी पाहिलं होतं नाटक. माझं तुमचा मुलगा करतो काय नावाचं नाटक होतं माझं, जे स्वर्गीय विनय आपटे सरांनी प्रोड्यूस केलं होतं आणि देवेंद्र प्रेम सरांनी लिहिलं होतं, ज्यात नारायण जाधव सर, पंढरीनाथ कांबळे, सुहास, रागिनीताई, त्यानंतर प्रियदर्शन जाधव अशी गँग होती आणि त्यात माझे छोटे सर 5-5 रोल होते वेगवेगळे. पण आनंद व्हायचा. माझे बाबा ऑडियन्स मध्ये फिरायचे, कारण माझ्या पहिल्या अंकात माझी 1 एंट्री होती आणि दुसऱ्या अंकात 5 एंट्री होत्या. त्यामुळे ते लोकांमध्ये फिरायचे आणि रिॲक्शन घ्यायचे, संध्याकाळी मला सांगायचे. तर आनंद व्हायचा. मी दौऱ्यावर जाताना ते नेहमी पॅडीला आणि दर्शनला सांगायचे, ह्याला जरा सांभाळा. कारण मला वाटतं 13वी किंवा 14वीला असताना मला पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं, तुमचा मुलगा करतो काय. जयवंत भालेकर नावाचा आपला मित्र आहे, त्यांनी खूप साऱ्या सिनेमात काम केलंय. मस्त माझा 10चा मित्र आहे तो. त्यांनी मला देवेंद्र सरांकडे घेऊन गेला होता तो, आणि मग ते नाटक मला मिळालं होतं. तर पहिलं व्यावसायिक नाटक ते आहे. बाकी एकांकिका स्पर्धा असतील किंवा छोटे मोठे रोल करायचं ते आई बाबा बघायचे, त्यांना आनंद व्हायचा. म्हणजे आनंदच होतो त्यांना. आत्ताही आनंद होतो. ग्रेट. सिद्धू, तू नेहमी प्रत्येक चित्रपटामधनं वेगवेगळ्या भूमिका करत असतोस. दे धक्का मधला धनाजीराव असेल, जत्रा मधला सिद्धू असेल, किंवा शिवाजीराजे भोसले मधला, पहिला शिवाजीराजे भोसले मधला तू उस्मान पारकर, किंवा गोलमाल मधला सत्तू सुपारी. तर तू ह्या प्रत्येक भूमिका जेव्हा करतो, मी महेश मांजरेकर सरांचं नाव घेईन की त्यांच्या प्रत्येक सिनेमामध्ये तू वेगवेगळ्या एक भूमिका साकारताना मला दिसतोयस. त्यांच्या डोक्यात नक्की काय चाललेलं असतं तुला घेऊन? म्हणजे की नाही, हे सिद्धू कर सकताय भाई, हे कसं काय? म्हणजे तुमच्या दोघांमध्ये ते ट्युनिंग कसं आहे? पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं बघ, म्हणजे एकांकिका स्पर्धेपासून काम केल्यापासून मग केदार सरांनी जत्रामध्ये घेतलं. त्याच्या अगोदर मी नाटक केलं होतं लोच्या झलारे, ज्यात मी आदिमानव करत होतो. त्याच्या अगोदर मी टेलिव्हिजन करत होतो, हासाचे कटफू करत होतो. तर मी केदार किंवा म्हणजे आता केदार सरांकडे जाण्यासाठी मला पॅडीने खूप मदत केली, कारण पॅडी आणि मी तुमचा मुलगा करतो काय मध्ये काम करत होतो. सो त्यांना ती एनर्जी, एकांकिका स्पर्धेत कसं फास्ट असतं सगळं, तसं खूप 30 मिनिटाची, म्हणजे युथ फेस्टिवलला 30 मिनिटाची एकांकिका करावी लागते. 30 मिनिटात तुम्हाला अख्खं सादरीकरण करावं लागतं. ते 31 मिनिटात तुमची एकांकिका डिबार होते किंवा बाद होते. त्यामुळे तो स्पीड होता, विनोदाला स्पीड होता, ऍक्टिंगला स्पीड होता. आणि त्या पद्धतीने मला केदार सरांनी, बघ ना, केदार सरांनी जत्रामधला सिद्धू पण तो खूप फास्ट आहे, तो मोन्या सिद्धू जोडी फास्ट आहे.
तर मी केदार सरांच्या प्रत्येक सिनेमात काही ना काही वेगळ्या पद्धतीची कामं करत होतो. पण ते माझं यश नव्हतं, ते केदार सरांचं होतं. म्हणजे नंतर देव धक्कासाठी अतुल काळे सरांनी मला अप्रोच झाले होते. अतुल काळे सरांनी मला महेश सरांकडे घेऊन गेले होते. मग तिथे काम करताना मला असं वाटतं की मी दिग्दर्शकाचा नट आहे. म्हणजे माझ्याकडे असलं तरी ते मला सांगतात हे पाहिजे, असं पाहिजे. माझ्याकडे खूप आहे. म्हणजे जत्राला तर आम्ही एवढे इम्प्रोव्हाइज करायचो, त्यातले केदार सरांना जे वाटतं ते घ्यायचं. म्हणजे दे धक्काला तर एवढं इम्प्रोव्हाइज करतो, महेश सरांनी एकही अप्रूव्ह केलं नव्हतं. तर मला वाटतं ते दिग्दर्शकांनी लेखकांनी जे ठरवलेलं आहे माझ्या कॅरेक्टर बद्दल, ते म्हणजे तुझी कॅरेक्टरचे नाव घेतलं अजरामर कॅरेक्टर आहे. हो हो म्हणजे ती मायबाप रसिक प्रेक्षकांनी, मी अजरामर म्हणण्यापेक्षा मायबाप रसिक प्रेक्षकांनी त्याच्यावर खूप प्रेम केलं. मी जत्रा आयकॉनिक आहे किंवा दे धक्का आयकॉनिक आहे, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आयकॉनिक आहे, किंवा आता पुन्हा शिवाजीराजे भोसले या सिनेमातला आता जो विलन केला मी खिल्लारी. मला वाटतं की ना दिग्दर्शक त्या पद्धतीने बघतात. म्हणजे तू आता महेश सरांचं नाव घेतलं तर महेश सर मला नेहमी सांगतात की तू एक विनोदी अभिनेता नाहीयेस, तू अभिनेता आहे, तुला वेगळ्या इमोशन्स आहेत. मग बघ ना, दे धक्कामध्ये तो थोडासा अल्लड आहे पण थोडा इमोशनल पण तो धनाजी आहे. लालबाग परळ मधला तो स्टॅमरिंग करणारा स्पीड ब्रेकर तो प्रचंड इमोशनल आहे, पण त्याच्या वडिलांना मारल्यानंतर तो त्याच्यात तिडीक घेतली त्यांनी, तो शेवटी त्याच्या मित्राला मारतो आणि शेवटी रडतो पण. तर मला वाटतं महेश मांजरेकर सर मला त्या पद्धतीने प्रेझेंटही करत असतात आणि मला त्यांनी तो कॉन्फिडन्स दिला. उस्मान पारकर त्यांनी दिल्यामुळे मग मी गजेंद्र सरांबरोबर पारद नावाची फिल्म पण केली. मी आता धुरळामध्ये मला समीर विध्वंस आणि क्षितिज पटोळे किंवा टाइम प्लीज मध्ये प्रेझेंट केला. सो मला वाटतं की महेश सरांनी कुठेतरी तो कॉन्फिडन्स दिला होता की विनोदी तर करतोच आहेस, पण विनोदा बरोबरीने तू ह्या भूमिका करू शकतोस. आणि त्या गोष्टी बघ ना, त्या गोष्टी आता मी प्रत्येक रोल एक त्याची एक आयडेंटिटी घेऊन येतो. म्हणजे आता खिल्लारी ज्या पद्धतीने सरांनी मला प्रेझेंट केलाय, ती केस असे, मग ती पोणी, मग डोळा फुटलाय, मग वार आहेत, बैलगाडी शर्यत आहे, आणि तो खूपच तो निर्दयी आहे, क्रूर आहे. तो माणसाचा मेंदू फुटेपर्यंत त्याला मारत बसतो. त्याचा राग एवढा, त्याची तिडीक आहे, तो लहान मुलं बघत नाही, तो अख्खं घर पेटवायला निघतो. सो मला वाटतं की हे म्हणजे महेश सरांचं हे विजन आहे किंवा त्या दिग्दर्शकाचा विश्वास आहे. मी फक्त नट म्हणून ते छान पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आता थांबायचं नाही मध्ये जेव्हा शिवराज वायकर सरांनी मला ते मारुती कदम कॅरेक्टर सांगितलं, तर ते कॅरेक्टर कसं आहे, ते गोड आहे, सिम्पल आहे, आत्ताच आहे, ते रिलेट करणार आहे. माझे वडील पण बीएमसी मध्ये काम करायचे. सो त्या लोकांची एक म्हणजे जेन्युनिटी माहिती होती आणि त्यांनी ती मांडण्याचा प्रयत्न केला. बाजूला भरत सर असल्यावर ते होतच आपल्या टीमनी. सो मला वाटतं की ते लेखक दिग्दर्शकांचं यश आहे. म्हणजे जे माझ्याकडून करून घेतात, विनोदही करतात, विलनही करतात, हिरोही करतात, हिरोचा मित्रही केला जातो. तर मला वाटतं की मला फक्त जबाबदारी नट म्हणून की ते नीट डिलिव्हर करावं आणि ते करण्याचा मी प्रयत्न करतो. राईट. आता थांबायचा नाहीचा विषय निघालाच आहे, तर मला तुला असं विचारावंसं वाटतं की भरत दादा सोबत तू काम केलेलं आहेस, ओम बुतकर तुला माहिती आहे, प्रवीण डाळिंबकर तुला माहिती आहे. ह्या सगळ्यामध्ये जेव्हा तुला कळलं की माझ्यासोबत आशुतोष गोवारीकर पण काम करतात, तुझी रिॲक्शन काय होती? नाही, आम्ही सगळेच एकतर 3:30चं शूटिंग करत होतो लोणावळ्याला, तेव्हा धरमवालिया सर, आमचे तुषार सर आणि शिवराज वायकर सर आले होते. त्यांनी नरेट केलं आणि त्यांनी सांगितलं की भरत सरांनी तू असणार आहेस आणि ही गोष्ट आहे. तर ती मुळात अगोदर त्या कॅरेक्टरमध्ये कोण येणार होते आम्हाला माहित नव्हतं. जे मेन होते ते आमचे अधिकारी. पण भरत सर आणि आम्ही प्रचंड एक्सायटेड होतो, कारण विषय आपला होता, आमचा होता. आणि सेटवर जेव्हा आशुतोष सर, आम्हाला पहिला चांगला आठवतं, पहिला सीन आमचा तो, मला वाटतं ते सगळे गॅदर होतात आणि म्हणजे आम्ही पास झाल्यानंतरचा पहिला सीन होता आमचा सगळ्यांना. आणि आशु सर भेटले आणि त्यांनी भरत सरांना आणि मला एकच कॉम्प्लिमेंट दिली, किंवा त्यांनी मला दोघांनाही सांगितलं की त्यांना खूप आनंद झाला की ह्या विषयात आम्ही काम करतो आणि आम्हाला कास्ट केलंय, की आमची इमेज विनोदी अभिनेता किंवा ऍक्टर म्हणून आहे, पण त्यांना आम्ही ह्या पद्धतीने काम करू शकतो. त्यांना खूप बरं वाटलं की आम्ही अशा पद्धतीचे सिनेमा करतो. आणि काम करताना त्यांनी खूप कॉम्प्लिमेंट दिल्यात. त्यांच्यावर काम करताना मजा पण आली आहे. आणि आशु सर ते त्यांचं बॅगेज घेऊन येत नाही की मी आशुतोष गोवारीकर सर आहे किंवा मी लगान केलाय किंवा मी डिरेक्टर आहे. उलट शिवराज वायकर सर यांचा पहिला सिनेमा होता, पण तरी ज्या पद्धतीने नम्रपणे ते ऍज अ ऍक्टर म्हणून ते रिसीव्ह करत होते, ही खूप मोठी गोष्ट आहे, ती आम्हाला शिकण्यासारखीच होती. सो त्यांच्यावर काम करताना खूप मस्त वाटलं. आणि पिक्चरचं पहिलं स्क्रीनिंग झालं होतं सरी सुपर साऊंडला.
तेव्हा त्यांनी मला ही कॉम्प्लिमेंट दिली होती की हे तुझ्या आयुष्यातलं बेस्ट काम आहे. थँक्यू सर. म्हणजे एवढ्या मोठे दिग्दर्शकाकडून ही पोचपावती मिळाली, सिनेमा रिलीज झाला, लोकांना आवडला. भरत सरांचं काम, माझं काम, आमच्या संपूर्ण टीमचं काम, सगळ्यांचंच काम. म्हणजे किरण खोजे आहे, त्यानंतर प्राजक्ता हनमकर आहे, पर्ण आहे, आमचा पंकज पंचारी आहे, ही सगळी मंडळी, आम्ही सगळ्यांचीच कामं लोकांना आवडली. त्यामुळे आता थांबायचं नाही. 2025चं माझं बेसिकली माझी आता थांबायचं नाही म्हणता मी सुरू झालो, अशी गोष्ट होती ती. व्हेरी नाईस. आता तुझा नवीन सिनेमा आलेला आहे, पुन्हा शिवाजी राजे भोसले. तर त्याच्यामध्ये जो तुझा लुक आहे तो अख्ख्या महाराष्ट्राला त्या लुकने वेळ लावलेला आहे. त्या कॅरेक्टर बद्दल काही सांगशील थोडस? हे मी महेश सरांनाच नेहमी थँक्स म्हणतो. मला माहित नाही, पण मी आता सिनेमा रिलीज झाल्यानंतर एक पोस्ट लिहिली होती आणि त्यात त्यांना मनापासून थँक्स म्हटलं होतं. कारण का कोण जाणे, पण दे धक्कापासून ना ते मला नेहमी काहीतरी वेगळं, म्हणजे इब्राहिम भाई असेल ते शोधतातच. ते मला नेहमी सांगतात विनोदी काम करणं हे माझं आयुष्यभर आहे, कारण मी तसा दिसतो. किंवा आम्ही एकांकिका स्पर्धेतून आल्यानंतर आम्ही ते 5 मिनिटाची कामं तिथल्या ते मारूया, आमचं टायमिंग चांगलं आहे असं म्हणतात ते लोक. पण त्याच्या बरोबरीने तुम्ही ठहरावाला काम करू शकता. तू रडू शकतोस, तू लोकांना होल्ड करू शकतोस, किंवा फक्त लढमळामध्ये तुम्ही ऍक्शन बिक्शन केले, बाईक स्किट वगैरे केले, तर ह्या गोष्टी मी करू शकतो. हे महेश सरांचा आहे एक वेगळा विश्वास. सो जेव्हा पुन्हा शिवाजी राजे भोसले हा सिनेमा त्यांनी प्लॅन केला होता, तर माझा रोल होता तो खिल्लारी. तर मला वाटतं त्याच्या अगोदर एका पॉडकास्टमध्ये सरांनीच सांगितलं होतं की मला सिद्धूला नाही का हार्डकोर विलन प्रेझेंट करायचा, आणि ती क्लिप माझ्याकडे आली होती. सो मी एक दिवशी घरी होतो आणि सरांनी मला एक नॉर्मल एक सेल्फी फोटो पाठव, आणि मी त्यांना एक कुठेतरी सेल्फी फोटो असा भिंत पाठवला. आणि ना मला वाटतं संध्याकाळी का दुसऱ्या दिवशी सरांनी मला एक स्केच पाठवलं माझ्या लुकचं. जो तुम्ही आता लुक पाहताय, एक जगदीश शरद जे साऊथला खूप मोठे लुक्स करतात, आता ते नानीची एक फिल्म करतायत, ते कमाल. म्हणजे तर महेश सरांनी तो लुक डिझाईन करून घेतला त्यांच्याकडून. महेश सरांनी तो लुक डिझाईन केला ऍक्च्युली. वाव. पांढरा डोळा, स्कार आहे, इथून केस काढलेले आहेत, त्याला वेण्या आहेत, दाढी आहे, मिशी आहे, नाकात काहीतरी आहे, आणि तो हार्डकोर माणूस आहे, निर्दयी आहे, क्रूर आहे. आणि सरांनी मला तो पाठवला, बोललो सॉलिड आहे. मग सर म्हणाले की आता तुला केस काढावे लागतील, आणि तेव्हा आता थांबायचं नाही तर प्रीमियर होता. सो तुम्ही आता बघत असाल तर आता थांबायच्या प्रीमियरला मी असं एक 0 कट काहीतरी वेगळाच कट मारून काहीतरी गेलो होतो फुल एकदम. पण त्या दिवशी मी ते केस कापले आणि दुसऱ्या दिवशी मी शूटला गेलो होतो. तो पहिला सीनच माझा होता, ते पत्रकाराच्या घरी मी चहा पीत बसलोय आणि तो येतो आणि तू इथं काय करतोय, सो बोललो मर्डर करून आलेले पत्रकार, चहा तरी पिऊ दे. त्या कॅरेक्टरला घेऊन सरांनी मला फक्त एकच गोष्ट सांगितली होती की हसू नकोस, तो हसू नको. ते कॅरेक्टर हसणारा नाहीये. त्या कॅरेक्टरला हरायला अजिबात आवडत नाही, आणि त्याला तसा ठसा द्यायचा. त्याची एक बॉडी लँग्वेज आहे, तो ठहराववाला आहे. त्याच्या हातात एक मोठी अशी काठी आहे जी लोखंडाची आहे, ज्याने तो लोकांचे पाय तोडतो. हे मला ना सगळं, मी फक्त सेटवर एकदा सिद्धार्थ बोडके आपला भाऊ, त्यांनी उत्तम काम केलं, त्याच्यासमोर उभं राहायला मजा आली. पण तो खिल्लारी, ते बैलगाडी शरीर, त्यांची एंट्री जी शूट केली आहे, म्हणजे पहिला माझा डोळा दिसतो आणि ते फील होत होतं. आता त्याला बीजेम आलाय, शैतान नावाचं माझं आमच्या हितेश मोडकने त्याला एक बॅकग्राऊंड दिलंय. खरं त्याला शैतान म्हणून प्रेझेंट केलंय, पण ते सगळं विजन हे महेश मांजरेकर सरांचं आहे. आणि मला आताही ज्या पद्धतीचे टॅग्स येतात सिनेमा बघितल्यानंतर, बरं वाटतं की महेश सरांनी जे विजन पाहिले, तो सिनेमाच शेतकऱ्यांसाठी बनवलेला सिनेमा आहे. छत्रपती शिवाजी महाराज जर आले, शेतकऱ्यांसाठी उभे राहिले, तर ते काय करू शकतात, ही गोष्ट घेऊन त्यांनी ते मांडण्याचा प्रयत्न केलाय. त्यात मला कुठेतरी अशा पद्धतीने प्रेझेंट केलंय जे लोकांना आवडतं, त्याचा आनंद आहे.